नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं युनिकॉर्न ड्रीम्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मला माहिती आहे की आपली भेट खूप दिवसानंतर होते। आज आहे गोकुळ अष्टमी। सर्वप्रथम तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आज आम्ही दरवर्षी आमच्या इथे कृष्ण जन्म साजरा करतो, तर आज तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं आपण म्हणू शकतो। तर मी आज वेअर केला आहे हा पिंक कलरचा एक गाऊन, आणि आज मी थोडंसं राधाचा लुक ट्राय करणार आहे करायचा। संपूर्ण त्यांच्यासारखा तर नाही म्हणू शकत, पण मला असं होतं की आज मी असं काहीतरी करावं, त्यामुळे मी हे तर मेकअप करायला सुरुवात करूया। आणि सगळ्यात आधी केस आपण वरती बांधून घेऊया, म्हणजे आपण मेकअप करत असताना केस मध्ये मध्ये येणार नाही। सो सर्वप्रथम मी केस असे फक्त जस्ट रबर बँड लावून वरती बांधून घेते। सो मेकअप करायच्या आधी स्किन केअर गरजेचं आहे, आपल्या स्किनला प्रिपेअर करायला पाहिजे, म्हणून थोडंसं मी इथे यूज करते आहे डॉट अँड कीची ही स्किन बॅग। डेलीचा जो काही आहे बेसिक मेकअप तो करणार आहे। आणि मला आहे ना खूप एक्साइटमेंट आहे, कारण की मी आज ते असं श्री राधा राणींचा जो टिळक असतो ना तो मी ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम। माहित नाही मला जमेल की नाही, बट ट्राय करूया। फाइव ही शेड आहे जी मी इथे यूज करते। आणि फाउंडेशन लावायची पद्धत म्हणजे थोडंसं जितकं पाहिजे ना तितकं, 2 ड्रॉप जास्त नाही, ते असं आपण आपल्या हातांवर घ्यायचं। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या स्किनला कशी फिनिशिंग आली आहे ते। ठीक आहे, सो अशा प्रकारे मी माझा मिनिमल असा मेकअप केलेला आहे। सो ते टिळक बनवण्यासाठी मी इथे यूज करते वॉटर कलर, कारण की मला दुसरं काही सुचलंच नाही की मी कशाने बनवूये, कारण माझ्याकडे ते टिकलीचं मला माहिती आहे की छोटंसं मिळतं, पण ते माझ्याकडे सध्या अवेलेबल नाहीये, त्यामुळे मी हा जुगाड केलाय की मी वॉटर कलर यूज करते। सो आपल्याला असं करायचं की मध्ये आपल्याला इथे पिंक फ्लॉवर असं डॉट करायचं, आणि त्यानंतर इथे साईडला सुद्धा करायचंय। आता मला माहिती आहे की मी थोडंसं ड्रॉ केलंय त्यामुळे ते विचित्र वाटतंय, पण जेव्हा मी पूर्णपणे ड्रॉ करेल ना तेव्हा ते खूप छान दिसेल। असं वाटतंय मी एक मध्ये फुल मोठं ड्रॉ केलंय। मला माहितीये माझ्यावरती सूट होतंय की नाही मला माहित नाही, पण मला हे करायचं होतं त्यामुळे मी जस्ट ट्राय करतेय। सो फायनली हे कम्प्लीट झालंय आणि इतकं छान वाटतंय ना। आय डोंट नो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे समजत असेल की नाही, पण समोरून बघायला खरंच हे खूप छान वाटतंय। तुम्ही डिटेलिंग बघू शकता आणि खूप इझी होतं। मला वाटलं की नाही होणार, पण खूप छान अशी फ्लॉवर डिझाईन आली। चला सो फटाफट आपण आता फायनल लुक करूया। त्यानंतर हेअरस्टाईल मध्ये मी क्लिप लावून अशा पद्धतीचं केलं। सेम आपण ह्या बाजूला सुद्धा करणार आहोत, म्हणजे जास्त काही नाही, खूप इझी हेअरस्टाईल आहे। तर असं घ्यायचं ह्याला आणि ह्याचे असे सेक्शन करून असं करून आपल्याला इथे। सो फायनली हा आहे माझा फायनल लुक, तुम्ही बघू शकता। आणि ह्याचा फुल ब्लॉग तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, आणि जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तर आता वाजलेत रात्रीचे 11 आणि मी पूर्णपणे तयार आहे। जसं की मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, मी राधा राणीचा थोडासा इथे लुक करायचं ट्राय केलं आहे, जस्ट ट्राय केलं आहे। आणि आता आम्ही निघतो, आमच्या इथे इस्कॉन मंदिर आहे जुहू येथे, तिथे जाऊया। आणि कृष्ण जन्माष्टमी तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते, तर ते सुद्धा आपण बघूया। तर चला माझ्यासोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपण खूप धमाल आणि मजा मस्ती करणार आहोत। तर आता मी लिफ्ट मध्ये आहे आणि खाली जाते। सो खाली आम्ही बाईकने जातो, कारण की माझ्या घरापासून अगदी 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावरच आहे, तो खूप जवळ आहे। आणि तुम्हाला जर माहिती नसेल ना, मुंबई मधलं हे इस्कॉन मंदिर आहे जे खूप ठिकाणी आहे, आणि अंधेरी मधलं जुहू मध्ये। तर जर तुम्ही कधी ह्या साईडला आलात ना तर एकदा नक्की व्हिजिट करा, खूप छान मंदिर आहे। आपण तिथे व्हिजिट केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवीनच। सो आता मी निघाली आहे, आता वाटेतच आहे, आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं आम्ही बाईकनेच जातो। सो आता आपण भेटूया डायरेक्टली मंदिरामध्ये पोहोचल्यावरती। जुहूला येताना तुम्हाला PVR थिएटर लागेल। सो आम्ही आता PVR थिएटर जवळच आहे, आणि भरपूर ट्रॅफिक आहे, कारण की जसं की आज कृष्ण जन्म आहे 12 वाजता आणि आता 11:30 वाजलेत। सो फक्त अर्धा तासच राहिलाय आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत।
छान बंदोबस्त केला आहे, म्हणजे पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था केली आहे आणि त्याचबरोबर खूप कडेकोट असा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेऊया आणि आतमध्ये जे काही होईल ते मी तुम्हाला दाखवीनच. अजून 12 वाजले सुद्धा नाही आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी आहे इथे. मी तुम्हाला दाखवते, म्हणजे अजून 12 वाजायला वेळ आहे. मला माहिती नाही की इथेच एवढी गर्दी आहे, तर आतमध्ये जाऊन किती गर्दी असेल ते. गर्दी आहे इथे माणसांची, खूप म्हणजे खूप गर्दी आहे.
पण आमच्या नशिबात होतं, त्यामुळे आम्हाला मस्तपैकी दर्शन मिळालंय. तर आता आपण इथून बाहेर निघूया. दर्शन वगैरे झालं इस्कॉन मधून आणि आता आम्ही निघालोय. आता वाजलेत रात्रीचे 12:30. आम्ही घरातून निघालेलो 11:45 आणि आमचं नशीब इतकं चांगलं आहे ना की आमचं खूप लवकर दर्शन झालं, इतकी गर्दी असून सुद्धा, आणि मस्त दर्शन झालं. सो आता तर हे आहे अंधेरी येथील गुंदवली मधील एकमेव दहीकाला पथक यांची चोरहंडी. आता आपण इथे बघूया आणि त्याचा आनंद घेऊया.